हे बातमी आहेत, ही बातमी आपल्या जर म्हटलं तर अभ्यासक्रमामध्ये कुठे येतं, तर इकॉनॉमिक किंवा भारतीय अर्थव्यवस्था या ठिकाणी राज्यसेवा पूर्व आणि मुख्य आणि कंबाईन पूर्व या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपल्याला ही बातमी कामात पडेल की त्या टॉपिकमध्ये एक भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय हे टॉपिक आलेलं आहे. तर ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला कामात पडेल. तर बघा, लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलेलं आहे की रेपो दर का महत्वाचा आहे आणि रेपो दर का महत्वाचा आहे यावरती तुम्हाला प्रश्न आलेला आहे. कंबाईन गट क पूर्व 2022 म्हणजेच कंबाईन गट क पूर्व 5 नोव्हेंबर 2022 रोजीची परीक्षा झालेली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला विचारलेलं आहे की रेपो दर म्हणजेच अशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे. म्हणजेच बघा, जर समजा आपल्याला प्रश्न येतोय तर त्या अनुषंगाने ही बातमी पण तेवढीच महत्वाची आहे मित्रांनो. बघा, एक एक बातमी आपल्याला फार महत्वाची असतात की एक एक मार्क्स आपल्याला कशा पद्धतीने वाचवायचा आहे आणि आपल्याला आपल्या मेरिट पर्यंत कसा घेऊन जायचा आहे हे फार महत्वाचं असतं. बघ, लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलेलं आहे, रेपो दर का महत्वाचा आहे हे म्हणजेच काय त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, बँकांना चणचण भासल्यास रिझर्व्ह बँक ज्या दराने त्यांना कर्ज पुरवठा करते त्याला रेपो दर म्हणतात. म्हणजेच काय, ज्या इतर बँका असतात त्यांना जेव्हा कर्ज लागतं की त्यांच्याकडे जेव्हा पैशाचा तुटवडा भासतो त्यावेळेस ते काय करतात की आरबीआयला त्यावेळेस त्यांना पैसा मागितल्या जातात, म्हणजे जे काही पैसा लागतो त्यांना, तर तो पैसा ज्या व्याजदराने आरबीआय ज्या इतर बँकांना देतं त्यांना रेपो दर म्हटल्या गेलेला असतात. हा एक मुद्दा. दुसरा बघा, त्यांनी काय म्हटलेला आहे, पहिला झाला. दुसरा, रेपो दर जास्त असल्यास बँका त्यांच्यावर पडणाऱ्या व्याजाचा भार हा ग्राहकांवर ढकलतात, त्यामुळे गृह आणि वाहन कर्ज हे महागतात. म्हणजे नक्कीच असं होतं की ज्यावेळेस इतर बँक आरबीआय कडे पैसा मागायला जातात म्हणजे कर्जाच्या स्वरूपामध्ये, मग त्यांचा व्याजदर जर जास्त असेल तर तो व्याजदर ते देतात, पण तो कुणाकडून, मग त्याचा जो व्याजदराचा भार असतो हा सामान्य ग्राहकांकडून केला जातो. म्हणजेच बघा, कधी कधी जे आपलं वाहन असो, म्हणजे एखादी तुम्हाला कार घ्यायचं आहे तर कार लोन असू द्या, वाहन कर्ज, तेच एखादी गृहासाठी, समजा आता घरासाठी जेव्हा तुम्हाला होम लोन वगैरे घ्यायचं असतं त्यावेळेस ते महागल्या जातं. म्हणजेच काय, कार लोन असू द्या, होम लोन असू द्या, कुठल्याही पद्धतीचं जे काही तुम्हाला लोन घ्यायचं आहे, मग हा पैसा देतात कुठून, तर त्या बँकेकडून, ज्या बँकेकडून आपण कर्ज मागायला जातो ती बँकेकडे जर पैसा नसेल तर ती आरबीआय कडून मागतात. आणि आरबीआय कडून जेव्हा घेतात ज्या व्याजदराने येतात त्यानुसार, जर कमी व्याजदराने आलं तर आपल्याला कमी मिळतात, जास्त असेल तर जास्त. मग तो जो भुर्दंड आलेला असतो ना, तो कळत न कळत का होईना सामान्य ग्राहकाकडून वसूल केला जातो, म्हणजे हा चाललेला असतो. तिसरा पॉईंट येतो, रेपो दर कमी झाल्यास बँकांवर व्याजदर कपातीसाठी दबाव येतो. म्हणजेच काय, रेपो दर जर समजा कमी झाला, बरोबर आहे, तर बँकावरती बघा, ज्या इतर बँका असतात ना त्या बँकेवरती त्यांनी व्याजदर कपातीसाठी म्हणजे व्याजदर कमी करा याच्यासाठी सुद्धा दबाव आलेला असतो. म्हणजे त्यांच्याकडून जर कमी व्याजदराने आलेला आहे आरबीआय कडून, जे इतर बँक जर कमी व्याजदराने घेत आहे आणि ती बँक जर तुम्हाला जर समजा जास्त व्याजदराने येतोय तर तो व्याजदर कमी करण्याचा दबाव सुद्धा येतो त्यांच्यावरती. म्हणजेच काय, एका पातळीपर्यंतच कुठलीही बँक आपल्याला एका इंटरेस्टवरती, व्याजदरावरती ते आपल्याला लोन देऊ शकतात. मग आता लक्षात घ्या, तुमच्या लक्षात आलं असेल की रेपो दर म्हणजेच काय प्रश्न आहे मित्रांनो, हा एक. दुसरा आहे तो त्यामध्ये, आता बघा, केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की अशा कुठल्या गोष्टी आहे की ज्यामध्ये कोणाला अधिकार दिलेला असतो, हे कोण ठरवतं आपल्याला, हे महत्वाचं आलेलं असतं. म्हणजे यांनी काय म्हटलेलं आहे बघा, रेपो दरामध्ये 0.5% कपात झालेली आहे. म्हणजे 0.5% म्हणजे आपण म्हणतो 25%, बरोबर, 25% कमी झालेलं आहे. म्हणजे जर जर रेपो दर कमी झाला असेल तर नक्कीच जे कार लोन आहे, होम लोन आहे, की ज्या इतर प्रकारचं कर्ज मिळालं जातं ते नक्कीच आपल्याला कमी पैशामध्ये म्हणजे कमी व्याजदराने मिळणार, बरोबर. हा एक. म्हणजेच काय, अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केला, मात्र 5 वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच झालेल्या अत्यल्प कपातीचा घर आणि वाहन कर्जाच्या व्याजदरांवरती कितपत परिणाम. रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा, म्हणजेच काय, आताचे जर समजा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणजे आरबीआय गव्हर्नर जर म्हटलं आपण तर ते आहे संजय मल्होत्रा, बरोबर आहे. हा यांच्या समितीने घेण्यात आलेला निर्णय, बरोबर आहे. आणि हे संजय मल्होत्रा दिला. मग यांनी काय 6 सदस्यीय एक पतधोरण निर्धारण समिती नेमण्यात आलेली आहे. म्हणजेच त्यामध्ये किती 6 सदस्य असणार. म्हणजेच बघा, त्यांनी 6 सदस्याची एक समिती नेमण्यात आलेली की ज्यामध्ये 6 सदस्य असणार एक. त्यानंतर त्याला एमपीसी म्हटलं जातं, म्हणजे सदस्य पतधोरण निर्धारण समिती, बरोबर आहे. त्याला आपण त्यांनी म्हटलेलं आहे एमपीसी, बरोबर आहे. हा एक. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे की
हे रेपो दर कोण ठरवतं? एक आरबीआय ठरवलं जातं, बरोबर आहे. मग आरबीआयचे जे गव्हर्नर जे आता नव्याने नियुक्त झालेले आहेत तेच म्हणजेच कोण आहे? संजय मल्होत्रा, बरोबर. त्यांनी एक 6 सदस्यांची समिती नेमली गेलेली आहे. त्यालाच आपण एमपीसी म्हणतो. म्हणजेच काय? एमपीसी म्हणजे पतधोरण निर्धारण समिती. त्याद्वारे हा यांना अधिकार देण्यात आलेला असतो.